पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा मोठा अपघात घडला आहे। फरशा घेऊन कात्रज चौकाकडून निघालेला ट्रक नवले पुलाजवळ येताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले। ट्रकने 3 वाहनांना जोरदार धडक दिली। यात 2 वाहन चालक किरकोळ जखमी झाले। हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास फरशा घेऊन निघालेला ट्रक नवले पुलाखाली आला असता ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडमिक्स डंपर वाहनाला तसेच 2 कारला जोराची धडक दिली। या 3ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली। याबाबत प्रकाश कुमार बुधन महतो, वय 39 वर्षे, राहणार बावधन, मूळ झारखंड, या जखमी वाहन चालकाने सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी ट्रक चालक तौफिक इसरार अहमद, वय 32 वर्षे, राहणार उत्तर प्रदेश, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने की ब्रेक फेलमुळे झाला हे आरटीओच्या तपासणीत समोर येईल। मात्र अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे।